हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे। मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 7 राष्ट्रीय उत्पन्न। हे या प्रकरणातील दुसरे लेक्चर आहे आणि यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह शिकणार आहोत। पण मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील। ठीक आहे, मागच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्या व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये पाहिली होती। या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत। एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही गुगल फॉर्म सोडवू शकता। प्रश्न मला सोडवल्यावरती उत्तर सबमिट करा। व्ह्यू स्कोर वरती क्लिक केल्यावर तुम्हाला किती मार्क मिळाले हे तुम्हाला लगेच कळेल। ठीक आहे, आपण सुरू करूया। राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रातील अतिशय महत्वाची संकल्पना आहे आणि मित्रांनो, या दुसऱ्या पार्ट मधील म्हणजे स्थूल अर्थशास्त्रातील सर्वात महत्वाचं प्रकरण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे। याला 12 मार्क आहेत विकल्पासह आणि मोठा प्रश्न आणि इतर अनेक छोटे प्रश्न सुद्धा या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचं उत्पन्न। आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही व्याख्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत, तरी परत एकदा थोड्या व्याख्यांवरती उजळणी करूया, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काय हे कायमस्वरूपी लक्षात राहील। पहिली व्याख्या होती राष्ट्रीय उत्पन्न समितीने सांगितलेली। त्यांनी सांगितलं की एखाद्या विशिष्ट कालखंडात जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत त्यांचं दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे। म्हणजे विशिष्ट कालखंडामध्ये या राष्ट्रामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार झाल्यात त्यांचं अंतिम वस्तूंचं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे, असं आपण शिकलो होतो। दुसरी होती प्राध्यापक पिगू यांची। ते म्हणतात समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। त्यांनी समाजातील ज्या काही वस्तू तयार होतात त्यांच्यामधील ज्यांचं उत्पन्नात मापन करता येईल, पैशाच्या स्वरूपात ज्या वस्तू मोजता येतील त्यांना राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं होतं। तर तिसरी व्याख्या आपण बघितली होती फिशर यांची। ते असं म्हणतात की एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणणार। फिशर यांनी उपभोगावरती सर्वात जास्त भर दिला होता, कारण उपभोग घेतलेल्या वस्तूंनाच मूल्य दिलं जातं आणि मग हे मूल्य आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजू शकतो। एकंदरीत काय, तर या सर्व व्याख्यांचा सारांश असा आहे की एका वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार होतात यांचं एकत्रित पैशात केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे। कोणत्याही देशाचं जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असतं तेव्हा ते मोजण्यासाठी पैशामध्ये त्याची किती किंमत झाली हे सांगितलं जातं। आणि असं का केलं जातं, तर जेव्हा दोन देशांमध्ये तुलना करायची असेल तेव्हा किती राष्ट्रीय उत्पन्न दोघांचं आहे याच्यावरून त्यांची तुलना केली जाते। आर्थिक कल्याणाचं सुद्धा हे एक प्रकारचं मापदंड आहे। ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त त्या देशातील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असा एक मापदंड सुद्धा अर्थशास्त्रात सांगितला जातो। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही खूप महत्वाची संकल्पना आहे। देश प्रगती करतोय की नाही, देशाचा विकास होतोय की नाही हे सांगण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला जातो। राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे असं पण आपण शिकलो होतो, कारण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांचा प्रवाह आहे असं म्हटलं जातं। या राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आपण शिकणार होतो। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, यामध्ये पहिल्यांदा द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह बघूया। द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह यामध्ये दोन क्षेत्र असतात,
पहिलं कुटुंब संस्था आणि दुसरं उत्पादन संस्था, आणि यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार पद्धतीने फिरत असतं. यालाच सूत्ररूपाने असं म्हणू शकतो, वाय म्हणजे उत्पन्न इज इक्वल टू सी प्लस आय. सी म्हणजे कंझम्पशन उपभोग, आय म्हणजे गुंतवणूक, म्हणजेच उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक. उपभोग कोण घेतं तर कुटुंब संस्था उपभोग घेतं. गुंतवणूक कोण करतं तर गुंतवणूक व्यवसाय संस्था गुंतवणूक करतात. ठीक आहे. पुढे एक दुसरा प्रकार आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह यामध्ये 3 क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार पद्धतीने फिरतं असं सांगितलेलं आहे. द्विक्षेत्रीय चक्राकार प्रवाहातील ज्या क्षेत्रांचा समावेश आहे त्याच्यामध्ये आणखी एक क्षेत्र वाढवलं आहे, सरकारी क्षेत्र. कारण मित्रांनो, सरकार सुद्धा अनेक उपभोग्य वस्तूंवर आणि गुंतवणुकीवरती खर्च करत असतं. जसं की उपभोगामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, या गोष्टींवरती सरकार खर्च करतं. तसंच गुंतवणुकीमध्ये रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये सरकार खर्च करतं. आणि मग राष्ट्रीय उत्पन्न हे सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रवाहित होताना आपल्याला दिसतं. या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न बरोबर कुटुंब क्षेत्र किंवा कुटुंब संस्था, व्यवसाय अधिक सरकारी क्षेत्र या तिघांचा समावेश होतो. वाय इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी. जी म्हणजे गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारी क्षेत्रात सुद्धा यात समावेश होतो. पुढे आहे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. 4 क्षेत्रीय म्हणजे जे 3 क्षेत्र होते त्याच्याबरोबर चौथा एक क्षेत्र अजून वाढवलं जातं. म्हणजे यामध्ये कुटुंब संस्था आहेच, व्यवसाय क्षेत्र आहे, सरकारी क्षेत्र आहे, परकीय क्षेत्र हे आणखी एक क्षेत्र यात समाविष्ट केलं जातं. कारण राष्ट्रीय उत्पन्न हे परदेशातून सुद्धा आपल्याला मिळत असतं. परदेशात काही वस्तू आणि सेवा आपण निर्यात करतो, त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं. तर ज्या गोष्टी आपण परदेशातून आयात करतो त्याला आपल्याला खर्च करावा लागतो, आणि याच्यामधला जो फरक आहे तो आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजतो. आणि हे जे सूत्र आहे हे खूप महत्वाचं आहे. सूत्र काय आहे तर वाय इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम, म्हणजे परदेशातील निव्वळ उत्पन्न. तर हे जे सूत्र आहे हे आपण नंतर पुढे अनेक वेळा अभ्यासणार आहोत. त्यामुळे हे सूत्र कायम लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचं असं सूत्र आहे मित्रांनो. आणि आता आपण आपल्या आजच्या टॉपिक मधील सर्वात महत्वाचा भाग की जो 2 मार्कासाठी 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो त्याच्याकडे जाणार आहोत. सुरू करूया. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा 2 क्षेत्रामध्ये कसा होतो हे आपण बघणार आहोत. पहिलं क्षेत्र आहे कुटुंब संस्था, तर दुसरं क्षेत्र आहे उत्पादन संस्था. कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार पद्धतीने फिरत असतं. कसं फिरतं तर जेव्हा उत्पादन संस्थेला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो त्यावेळेस त्याच्याकडे खरं तर सुरुवातीला काहीच नसतं. मग कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला 4 उत्पादन घटक लागतातच. पहिला आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे सुरुवातीला कोणाकडे असतात तर हे सुरुवातीला असतात कुटुंब संस्थाकडे. आणि मग कुटुंब संस्था हे 4 घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे जातात. मग उत्पादन संस्था या 4 घटकांना घेऊन उत्पादनाचे कार्य सुरू करते. याच्यामध्ये उत्पादन संस्था वस्तू आणि सेवा निर्माण करते. हे उत्पादनामधील जे काही वस्तू आणि सेवा तयार झाल्यात हे ते स्वतःकडे तर ठेवणार नाही. मग ते काय करेल तर उत्पादन संस्था वस्तू आणि सेवा या कुटुंब संस्थांकडे पाठवत असते. उत्पादन संस्थांमध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्या चक्राकार पद्धतीने
कुटुंब संस्थेकडे येतात. कुटुंब संस्था या सर्व गोष्टी फुकट घेणार नाही. त्यांना काहीतरी मोबदला द्यावा लागेल आणि मग वस्तू आणि सेवांवरती जो काही उपभोग खर्च होतो तो म्हणजेच पैसा हा कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे जातो. म्हणजे वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च हा कुटुंब संस्थेकडून वरतून असा उत्पादन संस्थेकडे गेला. म्हणजे आता खऱ्या अर्थाने उत्पादन संस्थांकडे पैसे आले. आता उत्पादन संस्थांनी जो काही उत्पादनावरती खर्च केलेला आहे म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांना आता मोबदला देण्याची त्यांना वेळ आली आहे. आणि म्हणून भूमीला खंड, मजुराला वेतन, भांडवलावरती व्याज आणि संयोजकाला नफा हा उत्पादन संस्था कुटुंब संस्थांना देतात. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक कुटुंब संस्थाकडून उत्पादन संस्थाकडे गेलं. त्याचा मोबदला उत्पादन संस्था खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात परत उद्योग संस्थेकडे देतात. हा चक्राकार प्रवाह कायम सुरू राहतो. कारण कुटुंब संस्थेच्या गरजा कधीही संपणार नाहीत. कुटुंब संस्थेमध्ये गरजा या अमर्याद असतात, त्या सतत चालू राहतात आणि म्हणून वस्तू आणि सेवांची मागणी सतत होत राहते. परिणामी उत्पादन संस्था सुद्धा सतत वस्तू आणि सेवा तयार करत राहतात आणि त्या कुटुंब संस्थाकडे पाठवत राहतात आणि मग त्याच्यापासून उपभोग खर्च केला जातो आणि कुटुंब संस्थेला खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो आणि हा चक्राकार प्रवाह हा सतत सुरू राहतो. यालाच राष्ट्रीय उत्पन्नातील चक्राकार प्रवाह असं म्हटलेलं आहे. खूप सोपा भाग आहे परंतु लक्षात ठेवण्यासारखा आहे. जर याचा सिक्वेन्स लक्षात ठेवला तर तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. पहिल्यांदा भूमी, श्रम, भांडवल, संयोजक तिकडे द्यायचं. उत्पादन संस्थेकडून वस्तू आणि सेवा कुटुंब संस्थांकडे पाठवायच्या. कुटुंब संस्था या वस्तू फुकट घेणार नाही म्हणून वस्तू व सेवांवरती उपभोग खर्च घेईल. तो खर्च उद्योग संस्थेला मिळाला, उत्पादन संस्थेला मिळाला आणि मग उत्पादन संस्थेने खंड, वेतन, व्याज, नफा हे कुटुंब संस्थेकडे पाठवलं. हा जो क्रम आहे तो कायम लक्षात ठेवा. आकृती एकदा व्यवस्थित बघा. आकृतीमध्ये वरचा जो भाग आहे याच्यामध्ये कुटुंब संस्थेकडून भूमी, श्रम, भांडवल, संयोजक आणि वस्तूच्या उपभोगावरती केलेला खर्च हा उद्योग संस्थेकडे चाललाय. म्हणजे इकडून त्या गोष्टी तिकडे चालल्यात. तर आकृतीच्या खालच्या भागामध्ये उत्पादन संस्थाकडून वस्तू आणि सेवा आणि खंड, वेतन, व्याज, नफा हे कुटुंब संस्थेकडे चालले. म्हणजे या पण गोष्टी लक्षात ठेवा की आकृती कशी फिरते ती. ठीक आहे, मला वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. जर हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठी जी गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, जी प्रश्नपत्रिका दिली आहे ती पण नक्की सोडवा. ओके.